नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। त्या ट्विस्टमध्ये आता आपण बघतोय की आपले कला आणि अद्वैत कायम एकमेकांशी भांडणार आहे। आता एकमेकांचे अगदी मन कसे जपतात, अद्वैत आता कलाची काळजी कसे घेतो, आता कलाला काय हवं काय नको या सगळ्या गोष्टीकडे तो अगदी स्वतःहून कसे लक्ष देतो, कारण कलाला आपल्याजवळ असताना कोणताही त्रास व्हायला नको याची पूर्णपणे तो काळजी घेतो आणि कला आणि अद्वैत हे एकमेकांच्या प्रेमात पडतात। तेव्हा अद्वैत मात्र आपल्या स्वतःच्या हाताने कलाला गजरा कसा लावतो आणि कलाबरोबर तो कसा वेळ घालवतो आणि कलाला माफी सुद्धा मागून तो आता त्याच्या बायकोचा हक्क कलाला कसा देतो, तर ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन असे अपडेट्स आणि जे काही डेली अपडेट्स असेल तर ते बघायला लवकरच मिळतील। त्यासाठी मित्रांनो, वाट कशी बघतात, चला लगेच सबस्क्राइब करा। आणि आता हा लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आता येणाऱ्या ह्या ट्विस्टमध्ये आता आपण बघतच आहोत की मालिकेमध्ये नैनाने राहुल आणि रोहिणी या दोघांचं बोलणं ऐकलेलं असते। आता नैनाला इतका धक्का बसलेला असतो, कारण आपण आपल्या बहिणीच्या विरोधात गेलो आणि हा राहुल आणि रोहिणीशी हात मिळवणी करून आपण कलाला सुद्धा किती त्रास दिला, परंतु आज मात्र त्यांनी सगळ्यांच्या समोर आपल्याला अगदी चोरीचा आरोप सुद्धा आपल्यावर केला। त्यांच्यामुळे मला सर्वांचं बोलणं ऐकून घेतलं, सर्वोच्च पाया पडावे लागले, हात जोडून सर्वांच्या समोर आता विनवण्या कराव्या लागल्या की मी निर्दोष आहे म्हणून। तरी सुद्धा ह्या राहुल आणि नैनाला आपली कीव आली नाही आणि मॉम लॉ तर त्यांना मी कायम सपोर्ट करत आले। राहुलने मला इतका त्रास दिला तरी सुद्धा मी प्रत्येक वेळेस राहुलला मदत करत आले। आज मात्र राहुल माझ्याशी इतका गोड वागत होता, त्यावरूनच माझ्या लक्षात यायला हवे होते की राहुलच्या मनात नक्की काहीतरी सुरू आहे। तेव्हा आता जेव्हा हे ऐकल्यानंतर नैनाला एक धक्का बसलेला असतो। नैना म्हणते की नाही, आता मात्र यापुढे कलापासून आपल्याला काही लपून नाही ठेवायचे। जे काही आता ह्या दोघांनी कारस्थान केलेले आहे तर त्याचा आरोप माझ्यावर केला, हे मात्र मी नाही सहन करू शकत। आता किती काही झाले तरी शेवटी आता कलाला सर्व सांगायला हवे आणि अद्वैतला सुद्धा, कारण अद्वैतच्या आता आपण इतका अद्वैतला यांचा ऐकून त्रास देतोय, त्याला गोळ्या सुद्धा आपण देतोय, हे मात्र आता सगळं सत्य आता कलाला सांगायला हवे। कारण जर कलाला आपण याबद्दल काही सांगितले नाही तर खरंच आपण सुद्धा यांच्यामध्ये सामील हो आणि यांनी आपल्याकडून ज्या काही अद्वैतला आतापर्यंत कॉफीमध्ये गोळ्या देण्यासाठी मला सांगत होते तर ते सत्य सुद्धा आता लवकरात लवकर त्यांना सांगायला हवे। म्हणून आता नैना पूर्णपणे आता खंबीर झालेली असते, म्हणून ती आता अद्वैत आणि कला या दोघांना सर्व काही सांगायला आता खाली आलेली असते। परंतु अद्वैत आणि कला हे श्रीनाथ ज्वेलर्सचा जो काही मेन उद्देश आहे, कारण आता जे काही घडत आहे आणि ते हिरे आपल्या इथे सापडले आणि श्रीनाथ ज्वेलर्स आहे तर त्यामध्ये नैनाने फोटोशूट सुद्धा केले, त्यांच्यासाठी तिने काम केले, एक मोठी ऑफर त्यांनी तिला दिली होती, म्हणून नैनाताई तयार झाली। परंतु आता हे हिरे तिच्याकडे आलेच कसे असतील, कारण जेव्हा आता नैनाताई तिकडे तर गेली असेल म्हणून कोणीतरी हिरे तिच्या पर्समध्ये टाकले असतील असा अर्थ होऊ शकतो आणि म्हणूनच त्यांनी नैनाला तिकडे बोलावून फोटोशूट करण्यासाठी घेतले असेल। परंतु आता नैनाला याबद्दल तर माहिती होते, म्हणून ती कलाला फोन करण्याचा प्रयत्न करत असते। तेव्हा कलाचा फोन आता गाडीमध्ये असतो, कारण कला आणि अद्वैत यांचा एक मुख्य असा उद्देश होता की जो श्रीनाथ ज्वेलर्स आहे तर आता पूर्णपणे आपण त्यावर लक्ष केंद्रित करायचे, तेथेच आपल्याला काहीतरी असा मुख्य धागा सापडू शकतो जेणेकरून आपण ही सारडाचे जे काही आता केसचा जो आरोप आता हा अद्वैतवर आहे आणि अद्वैतला या केसमधून आता निर्दोष कशी सुटका करायची याचा आता कलाने अगदी ठामपणे निर्णय घेतलेला असतो। तेव्हा आता अद्वैत सुद्धा कला सोबतच या सगळ्या प्लॅनमध्ये असतो। तो आणि कला आता मुख्य कोण आहे हा गुन्हेगार हा शोधण्यासाठी आपल्या जीवाचा आटापिटा करत असतात। परंतु आता अद्वैत विचार करतो की खरंच कला आपल्यासाठी किती काही करते। आतापर्यंत जेव्हापासून ती या घरामध्ये आली आणि आपण सतत तिचा रागराग केला, वाटेल नाही तिला तो बोलत राहिलो, तिचा अपमान करून आपण तिला किती आपल्या आयुष्यातून अगदी घालवण्यासाठी प्रयत्न केले, पण तरी सुद्धा कलाने कधी आपल्याला डावललं नाहीस। ती कायम सत्याच्या मार्गाने चालत राहिली आणि जे काही कोणी चुकत आहे तर त्याला मार्ग दाखवत राहिली,
चांदेकरांसाठी कलाने खूप काही केलेलं आहे आतापर्यंत, खरंच तिने खूप काही केले, त्यामुळे आता यापुढे मात्र तिला कोणतीही आता त्रास व्हायला नकोय, आपण तिची काळजी घ्यायला हवी आहे. म्हणून आता कला ही अद्वैतचं मन जिंकून घेते. अद्वैत हा कलाला खूप अगदी रागराग करून तो बाजूला अगदी ठेवत असतो, परंतु आता अद्वैतचे डोळे उघडलेले असतात. अद्वैतला आता कलाचे सर्व काही, आता तिचे गुण, तिचे संस्कार लक्षात आलेले असतात आणि त्याचा जो गैरसमज कलाविरोधी झाला होता तो सर्व मिटलेला असतो. म्हणून तो कलाच्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्याचं ठरवतो. त्यानंतर मात्र आता इकडे अनामिका ही गौरवला त्या निलेशला पुन्हा फोन करते आणि फोन करून ती म्हणते की हे बघ, आता मात्र तू फक्त सोहमला दारू पिण्याचा आग्रह केला होता आणि तो सोहमने नाकारला, परंतु आता यापुढे असं व्हायला नको, कारण त्या सोहमला बरखास्त झालेलं मला बघायचं आहे. जेव्हा तो सोहम अगदी बर्बाद होईल, तो चांदेकर, तेव्हा मात्र कुठे मला शांतता मिळेल. आता अनामिकाच्या मनामध्ये एक काही सुरू असते, म्हणून ती आता इकडे निलेशला भेटायला जायला निघलेली असते की पुढचा प्लॅनिंग काय करायचा आणि काय नाही. तेव्हा आता सोहम हा तिला म्हणत असतो की अगं अनामिका, हे बघ, चल आपण कुठेतरी बाहेर, खूप दिवस झाले फिरायला गेलो नाहीत आणि घरामध्ये जे काही सुरू आहे त्यामुळे खरंच काहीतरी आता घरामध्ये मनच लागत नाही. तेव्हा आता अनामिका म्हणते की अरे सोहम बघ ना, अरे तुझ्या घरामध्ये जे काही सुरू आहे, त्या नैनाने म्हणजे जे काही केले आणि तिने असं करायला नको होतं, आणि हे बघ ना अद्वैत दादा सुद्धा त्यामध्ये अडकलेत. आता अनामिका बरोबर सोहमचं अगदी खुश करून त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु आता सोहम तिच्या जवळ येत असतो. तो म्हणतो की खरंच अनामिका, तू खरंच चांगली आहे, तू इतकं समजून घेऊन मला माफ केलंस. परंतु आता अनामिका म्हणते की तुला आणि मी तुला कधीही माफ नाही करू शकणार. म्हणून अनामिकाचा जो काही रिॲक्ट रागवण्याचा आहे तर तो पुन्हा ती सोहमला दाखवते आणि सोहमला बाजूला करते. तेव्हा सोहम आता विचार करतो की अनामिका असं का वागत असेल आणि नक्की हिला या वागण्यामागे हिचं काय कारण असेल. तेव्हा मात्र आता त्याला थोडासा अनामिकाचा संशय येतो आणि तेवढ्यात निलेशचा फोन आता अनामिकाला येतो, कारण अनामिकाला जाण्यासाठी उशीर होत असतो आणि अनामिका अजून येत नाही म्हणून तो कॉल करतो. परंतु आता निलेश नावाने जो काही फोन नंबर सेव्ह केलेला आहे तर तो लगेच आता सोहम बघतो. सोहम आता विचार करतो की आता ही अनामिका म्हणजे निलेश बरोबर काय बोलत असेल. निलेश आणि ते दोघे एकमेकांबरोबर फोनवर बोलतात, मग नक्की यांचं काय सुरू असेल असा सोहमला डाऊट येतो. म्हणून आता तो अनामिकाच्या मागे जाण्याचं ठरवतो. अनामिका नक्की त्याला भेटायला जाते आणि नक्की त्या दोघांमध्ये काय बोलणं होतं हे आपल्याला कळायला हवे, म्हणून तो आता तिच्या मागे गेलेला असतो. नंतर मात्र आता इकडे कला आणि अद्वैत हे श्रीनाथ ज्वेलर्सच्या तिकडे आता यायलाच निघलेले असतात. दोघेही एकत्र असतात, परंतु आता रोडमध्ये जो काही टोल नाका असतो तर तेथे गाडी थांबलेली असते आणि तेथे आता एक बाई गजरा घ्या गजरा म्हणून गजरा विकायला आलेली असते. त्या गजरा बघून कलाला खूप आनंद होतो आणि गाडी तेथे थांबलेली असते. तर ती बाई आता इकडे कलाजवळ येते आणि गजरा घ्या असं म्हणते. कला म्हणले ते असते की खरंच अय्या गजरा गजरा म्हणल्यानंतर कलाचा चेहरा जो खुललेला आहे तर तो अद्वैत बघतो. परंतु आता कला ही अद्वैतमुळे म्हणते की नकोय, मला गजरा नकोय. ती बाई आता ती जी काही गजरेवाली आहे तर ती जायला निघते. कला तर नकोय असं म्हणलेली असते. तेव्हा कला आता अद्वैतकडे बघत मनात म्हणते की याला तर काही फरक पडत नाही आणि नकोय मला तो गजरा, म्हणून कला ही डोक्याला हात लावून बसलेली असते. मात्र आता कलाने डोळे झाकून डोक्याला हात लावून ती जेव्हा बसते तेव्हा मात्र आता अद्वैत तो गजरा त्या बाईकडून घेतो आणि तो विकत घेतलेला गजरा आपल्या हाताने प्रेमाने तो आता कलाच्या डोक्यामध्ये केसात लावतो. तेव्हा आता केसात जो काही कलाने माळलेला गजरा आहे तर तो बघून तिला खूप आनंद होतो. तेव्हा आता अद्वैत खुश होऊन तो कलाला म्हणतो की हे बघ, एखादी गोष्ट जर आपल्याला आवडत असेल तर ती बिनधास्त करायची असते, असं मन मारायचं नसतं, आपण ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करायची असते. म्हणून अद्वैत स्वतः कलाच्या केसामध्ये तो गजरा माळतो. कलाला खूप आनंद होतो. कला आता गजऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवते आणि अद्वैतकडे एकटक बघत असते. आता अद्वैत कलाच्या गालाला सुद्धा हात लावतो आणि गजरा लावलेलं ते रूप आता कलाचं बघत असतो. आता अद्वैत इतकं रोमॅन्टिकपणाने कलाकडे जेव्हा बघतो तेव्हा मात्र कला अगदी खुश झालेली असते.
ती सुद्धा आता अद्वैतकडे एकटक बघत असते आणि म्हणते की खरंच माझं मन आता अद्वैतला म्हणजे चांदेकरला कळायला सुरुवात झालेली आहे. दोघे आता रोमॅन्टिक होऊन एकमेकांकडे बघत असतात आणि दोघांचंही आता बाहेर सुद्धा लक्ष नाही. तेव्हा आता कला इतकी खुश होते आणि शेवटी आता ते तिथून जायला निघतात. तेव्हा मात्र आता तिकडे गेल्यानंतर मात्र त्यांना तेथे एक असा धागा सापडलेला असतो. कारण आता राहुललाही माहिती नाही की राहुल आता मात्र आता जो राहुल आहे तर त्याला सुद्धा माहिती नाही की कला आणि अद्वैत आता तिकडे यायला निघलेत. परंतु आता जेव्हा कला आणि अद्वैत आता श्रीनाथ ज्वेलरच्या समोर आलेले असतात आणि तेवढ्यात तेथे राहुल अगोदरच आलेला असतो. त्याची गाडी आता तेथे बघून कला म्हणते की अरे अद्वैत हे बघ ना, राहुल इकडे काय करतोस. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं कला तू काय म्हणतेस. तेव्हा आता लगेच राहुल तेथे आहे हे अद्वैत आणि कलाच्या लक्षात येतात. त्यांना डाऊट येतो की अद्वैत इकडे आला कशाला असेल. नक्की राहुलच आता ह्या गौरव ज्वेलर्सवाला आहे तर त्याच्याशी हात मिळवणी तर करत नसेल ना. तेव्हा कला म्हणते की हे बघ अद्वैत, मी तुला सांगत होते की नयनाताईची यामध्ये चूक नाही. नक्की यामध्ये दुसराच कोणीतरी असा भेदी आहे आणि तो आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतोय. कारण आपल्या जे काही चांदेकर ज्वेलर्समधील स्टाफ मेंबर आहेत त्यांच्यापैकी सुद्धा कोणीच असं काही करू शकणार नाही. परंतु राहुलने अगोदर सुद्धा आपण त्याला संशयित म्हणून अनेक वेळे पकडले, त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु ह्या सगळ्यामागे राहुलचाच हात आहे हे मात्र आता मला ओळखते. राहुल इथे काय करतो यावरूनच सर्व काही सिद्ध होते. आणि तेवढ्यात मात्र आता नयनाचा कॉल हा कलाला आलेला असतो. तेव्हा आता कला म्हणते की नयनाताई अगं बोल ना, नक्की तुला काय सांगायचं आहे. तेव्हा मात्र आता कला म्हणते की नयनाताई सांग लवकर. नयना म्हणते की हे बघ कला, मला माफ कर, मी तुला अगोदरच सर्व काही सांगायला हवे होते, परंतु आत्ताच्या आत्ता तू घरी येऊ शकशील का. तेव्हा कला म्हणते की अगं इतकं महत्त्वाचं आहे का, तुला काही सांगायचं आहे का. तेव्हा कला म्हणते सांग लवकर जे काही आहे ते. नयना म्हणते की कलाताई तू घरी ये, मी घरी आल्यानंतर सगळ्यांच्या समोर सविस्तर सांगते. कारण जे 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 काही घरातील लोकांसमोर मला चोरीचं ठरवण्यात आले, मी अगदी खोटं वागून फसवते सगळ्यांना. ते हिऱ्याचा चोरीचा आज जो माझ्यावर आलेला आहे तर किती काही झाले तर आता त्यातून मला स्वतःला सिद्ध करायचे आहे. हे जे कोणी केलेले आहे ना त्याचा खरं सत्य मी सर्वांच्या समोर आता आणणारच. कारण मी माझ्या कानांनी हे सर्व ऐकले की हे सर्व कोणी केले ते. तेव्हा आता कला म्हणते की काय बोलतेस नयनाताई, थांब मी लगेच घरी येते, पण मला एक गोष्ट सांग बरं, राहुल कुठे आहे आता. तेव्हा आता नयना म्हणते की मला माहिती नाही की राहुल कुठे आहे, परंतु मला राहुलच्या बाबतीतच तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. तेव्हा आता लगेच कला म्हणते की बरं ठीक आहे, आत्ताच्या आत्ता आम्ही घरी येतो. तर लगेच आता फोन ठेवल्यानंतर कला अद्वैतला सर्व काही सांगते. अद्वैतला म्हणते की हे बघ अद्वैत, चल आपल्याला आत्ताच्या आत्ता घरी जायचे आहे. आणि घरी गेल्यानंतर मात्र आपल्याला नयनाताईने अगदी घाईने बोलवले आहे, काहीतरी तिला सांगायचे आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की बरं ठीक आहे, परंतु राहुल मात्र इकडे काय करतो, त्यांचं आणि ह्या श्रीनाथ ज्वेलर्सवाल्याचं काय असं कनेक्शन आहे हे मात्र मला शोधायला हवे. तेव्हा आता जेव्हा कला आणि अद्वैत घरी येतात, आता रोहिणी आता ही नयनाला म्हणत असते की हे बघ तू काही सांगू नकोस, परंतु आता नयना ऐकायला तयार नसते. नयना आता म्हणते की नाही, किती काही झाले तरी आता सगळं सत्य हे सर्वांच्या समोर यायला हवे. म्हणून आता नयना घाईने कलाला सर्व काही सांगून देते. आता कला म्हणते की हे असं म्हणजे आम्हाला राहुलचा संशय आला होता, कारण राहुल आत्ताच तिकडे श्रीनाथ ज्वेलरच्या दुकानासमोर त्याची गाडी होती, तो तिथे भेटायला गेला होता, मग नक्की तो तिथे काय करत असेल. तेव्हा आता नयना म्हणते की राहुलनेच ते हिरे माझ्या पर्समध्ये ठेवले होते आणि माझ्यावर ह्या चोरीचा आरोप तो करायला निघाला होता. हे सगळं काही त्याने केले आणि ते सगळं काही तो माझ्यावर ढकलण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा आता लगेच कला म्हणते की हे बघ नयना, तू एक काम कर, नयनाताई तू राहुलला फोन कर, आत्ताच्या आत्ता त्याला बोलावून घे. तेव्हा आता अद्वैतचा तर विश्वासच बसत नसतो. अद्वैत म्हणतो की राहुल इतक्या थराला जाऊ शकतो, आपण त्याला काय कमी केले आत्तापर्यंत, त्याला इतकं भावाचं प्रेम दिले, जे नाही ते हक्क त्याला दिले, पण तरी सुद्धा तो आपल्याशी का असं वागला असेल. म्हणून अद्वैत पूर्णपणे तुटून जातो.
त्यानंतर मात्र आता जेव्हा राहुल घरी येतो, राहुलचा तो चेहरा बघून मात्र आता तो इतका घाबरून गेलेला असतो आणि सर्वजण आता रागाने त्याच्याकडे बघत असतात. तर अद्वैत तर त्याची गचंडीच धरतो. राहुल, अरे तुझ्याकडून असे वागण्याची अपेक्षा नव्हती. तू जे काही केलेस ना, एकदा विचार करून करायला हवे होते. अरे मी तुला काय कमी केलं होतं? तेव्हा आता कला म्हणते की अद्वैत, चांदेकर हे बघ, तू शांत हो, तू काही बोलू नको. तेव्हा मात्र आता राहुल म्हणतो की काय झालंय, म्हणजे तू असं माझ्यावर आरोप का करतोस? तेव्हा अद्वैत म्हणतो की तू आणि काय केले, नैनाला विचार की तू काय केले. तेव्हा आता राहुलच्या लक्षात येते, म्हणजे नैनाने सगळं काही खरं सांगितलं. तर पुढे येते आणि कला म्हणते की राहुल, अरे तुझ्यावर तर माझा संशय होताच, परंतु अद्वैतचा तुझ्यावर संशय नव्हता म्हणून मी शांत होते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, अरे तू नैनाचा वापर करून तिच्यावर हे सगळं लोटण्याचा प्रयत्न केलास. एकदा तू अगदी स्वतःची चूक लक्षात घ्यायला हवी होती. जे काही करतो ते चुकीचं करतो, कारण आतापर्यंत अरे अद्वैतने तुला काय कमी केले होते? तुला चांदेकरांचे सगळे हक्क या घरामध्ये दिले होते, तरी सुद्धा तू ह्या थराला जाऊन वागलास. तुझ्याकडून खरंच आता अद्वैतला कधीही अशी अपेक्षा नव्हती. काय असं त्याच्याकडून कमी पडलं होतं म्हणून तू असं केलंस? अरे तू आतापर्यंत खूप काही कारनामे केले असतील, कारण ज्या दिवशी तुझ्या फाईलमध्ये, तुझ्या कॅबिनमध्ये ती आम्हाला फाईल सापडली आणि त्यामध्ये जे रिसिप्ट सापडले त्यावरूनच मला तुझ्यावर संशय होता. परंतु आज मात्र नैनाने स्वतः हे सर्व कबूल करून सांगितले. त्यामुळे खरंच नैना ज्या दिवशी जे तिच्यावर हा आरोप आला होता त्या दिवशी ती अगदी रडत विनवण्या करून सांगत होती. त्या दिवशीच माझा विश्वास होता की नैनाताई आता खरं बोलते. तिने हे केलं नसणार, परंतु तू तिच्याबरोबर असं वागायला नको होतं. अरे स्वतःच्या बायकोवर तू आरोप येण्यासाठी इतक्या खालच्या थराला जाऊन वागलास. अरे खरंच लाज वाटते राहुल. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की मला तर एकही शब्द राहुलशी बोलायचा नाही, म्हणून तो राहुलची गचंडी धरतो आणि या घरातून आत्ताच्या आत्ता चालता हो. यापुढे जर या घरामध्ये राहिलास तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. अद्वैत आता भयंकर चिडलेला असतो, परंतु राहुलला काही फरक पडत नसतो. राहुलला फक्त आता हे प्रकरण सावरून कसे घ्यायचे याचा तो विचार करत असतो आणि तो म्हणतो की अरे दादा, तू माझ्यावर विश्वास ठेव, ही नैना खोटं बोलते, मी असं काही केलेले नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो का, मग मला एक गोष्ट सांग बरं, तू आत्ता कुठे गेला होता? तेव्हा आता राहुलला असं वाटतं अद्वैत आणि कला या दोघांना तर काय माहिती असेल की आपण कुठे गेलो. तेव्हा मात्र आता लगेच राहुल मुद्दाम खोटं बोलतो की अरे मी बाहेर गेलो होतो, माझं एक छोटंसं काम होतं. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की अरे श्रीनाथ ज्वेलर्समध्ये तुझं काही काम होतं का? कारण तुझी गाडी तर तेथे बाहेर उभी होती. तेव्हा आता राहुलला धक्का बसतो. राहुल म्हणतो की नक्की आता हे सगळं खरं यांच्यासमोर आलेलं आहे, तर मग तरी सुद्धा आपण कबूल व्हायला नकोय. तेव्हा आता राहुल मम करत असतो, परंतु कला म्हणते की नाही राहुल, आता खोटं बोलून उपयोग नाही, तुझी चोरी पकडली गेलेली आहे. परंतु अरे सारडा जी काही डील होती, सारडांची जी काही ऑफर होती, त्यामध्ये आपली जी काही नाचक्की झाली, चांदेकरने आतापर्यंत जे नाव कमावलं होतं, तर चांदेकरावर लोकांनी काय काय आरोप केलेत याचा तू एकदा विचार केलास का? आणि या सगळ्यामध्ये आपलं जे चांदेकर ज्वेलर्स आहे, तर ह्या बिझनेसला सुद्धा किती मोठा फटका बसला याचा विचार तू एकदा करायला हवा होता. तेव्हा आबांना सुद्धा खूप राग येतो. आबा म्हणतात की राहुल, तू फक्त तुझ्या आईसारखा वागत असतो. स्वतःचा विचार करून तू दुसऱ्याचं काय वाईट करायचं हेच फक्त विचार तुझ्या मनामध्ये असतात. त्यामुळे हे बघ, आता तुझ्या चुकीला माफी नाही. काही झाले तरी आता मात्र अद्वैतवर जी काही केस आहे, तर त्या केसवरील जे आता आरोप त्याच्यावर झाले आहेत ते सगळे मागे घेण्यासाठी आता मी स्वतः तुझ्या विरुद्ध पोलिसात कंप्लेंट करतो. तू आज जे काही वागलास ना, ते चुकीचं वागलास, म्हणून आबा सुद्धा खूप भडकलेले असतात. त्यानंतर मात्र अनामिका हे सर्व ऐकत असते. अनामिकाला आता माहिती नसते की सोम सुद्धा काय इतका चिडलेला आहे, कारण सोम तर आता अनामिकाशी बोलायला तयार नसतो. सोमला असं वाटतं की अनामिका सुद्धा आपल्याला फसवते, आपण सुद्धा खरंच खूप चुकीच्या मुलीची निवड करून तिच्या प्रेमामध्ये अगदी अडकलो. खरंच काजल एक चांगली मुलगी होती, आपण काजलचा विचार करायला हवा होता. ती आपल्याला शेवटी सांगण्याचा इतका प्रयत्न करत होती की तिचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे, परंतु आपण तिला डावललंच आणि ह्या अनामिकाला अगदी जवळ केले. परंतु अनामिका ही जे काही तिचं पहिलं वागणं होतं, शेवटी त्याच पहिल्या वागण्यावर ती गेलेली आहे. त्यामुळे आता अनामिका आणि गौरव या नक्की दोघांमध्ये काय असे होत असेल हे आता आपल्याला शोधावं लागेलच.
त्यात म्हणजे आता राहुल दादाने सुद्धा अद्वैत दादाला किती फसवले आणि यामध्ये कला वहिनी आणि अद्वैत दादा किती भरडले गेले। एकतर त्यांना ते टेन्शन आहे आणि जर आपण अनामिकाबद्दल त्यांना जर काही सांगितले तर त्यांना आणखीन टेन्शन येईल, परंतु किती काही झाले तरी आपल्याला शेवटी सांगावं तर लागेलच, म्हणून तो अगोदर काजलला फोन करून हे सर्व सांगायचं ठरवतो। तेव्हा आता काजल ही सोमचा फोन घेणार असते का, कारण काजलने आता पूर्णपणे सोमचा विषय ड्रॉप केलेला असतो, ती सोमचा अगदी आठवण सुद्धा आपल्या मनामध्ये आणत नसते। नंतर आता अद्वैत जेव्हा कला रूममध्ये येतो, कलाने अद्वैत रूममध्ये आल्यानंतर कला म्हणते की अद्वैत बघितलंस का, माझा राहुलवर संशय होता, कारण मी तुला सांगत होते की आपल्याकडे एक असा भक्कम पुरावा आहे, त्यामुळे आपण नक्की राहुलला दोषी मानू शकतो आणि आता बघ ना राहुल तुझ्याशी कसा वागला। तेव्हा अद्वैत म्हणतो की खरंच मला माफ कर, खरे मी तुला ओळखण्यात खूप मोठी चूक केली, खरंच आतापर्यंत मी तुला खूप काही त्रास दिला, परंतु यापुढे मात्र मी कधीही तुला असा त्रास देणार नाही। आता मात्र अद्वैत स्वतः अगदी गुडघ्यावर बसून कलाची माफी मागतो आणि प्रेमाने मात्र आता एक अंगठी आहे तर ती कलाच्या हातामध्ये घालतो। तेव्हा आता कला इतकी खुश होते, कारण आज मात्र जो काही आपल्या अद्वैतने आपल्या केसामध्ये जो गजरा माळला आहे आणि आपल्या बोटामध्ये जी अंगठी घातली आहे, तर खरंच आपला अद्वैत आपला झाला, आपला अद्वैतने आपल्याला स्वीकारले, म्हणून कलाचा आनंद गगनात मावेनासा होतो। ती सारखी अद्वैत बरोबर अगदी ते स्वप्न बघत असते आणि आता ते स्वप्न सत्यामध्ये कसे उतरते त्याचा ती विचार करत असते, कारण अद्वैत स्वतः होऊन त्याने सगळं काही तिची माफी वगैरे मागून तिला स्वीकारलेले असते। आणि आता कला आणि अद्वैत एकत्र येतात, तेव्हा अद्वैतने स्वतः कलाला आपला बेड सुद्धा झोपायला दिलेला असतो। प्रत्येक गोष्टीची तो आता कलाची खबरदारी घेऊन काळजी घेत असतो। कलाला काय हवं काय नको, कसला तिला त्रास होतोय हे सगळं काही जाणून तो अगदी शांतपणे कलाला अगदी हे प्रपोज करतो की कला हे बघ, चांदेकर आता जेव्हा असं काही बोलत आहे हे बघून कलाला आनंद होत असतो। आता अद्वैत म्हणतो की हे बघ कला, खरंच मला माफ कर आणि खरंच आय लव्ह यू, मी तुझ्यावर खरंच खूप मनापासून प्रेम करायला लागलेलं आहोत, तू माझ्या खरंच खूप मनात आहे। तेव्हा आता कला तर अगदी मनात म्हणत असते की अद्वैत अरे तू तर खरंच माझ्या मनातील बोललास, अरे प्रेम तर मी तुझ्यावर केव्हापासूनच करायला सुरुवात केलेली आहे, परंतु तू कधीही ते समजून घेतले नाही। आज मात्र जेव्हा तुझे हे डोळे उघडले तेव्हा मात्र तुला सगळं काही आता बोलण्याची आता एक डेअरिंग तुझ्यामध्ये निर्माण झाली, पण बरं झालं देवी आई, खरंच अद्वैतना आणि माझा जो गैरसमज होता शेवटी तो मिटला आणि अद्वैतची सुद्धा निर्दोष म्हणून सुटका झाली, कारण आता अद्वैतने काही केलेले नसताना त्याला ह्या चुकीची शिक्षा का द्यायची। जे कोणी हा करणारा आहे राहुल, त्याला मात्र त्याच्या पापाची शिक्षा मिळायलाच हवी, म्हणून कला आता घाईने पोलीस स्टेशनमध्ये फोन करून पोलिसांना सर्व काही सांगणार असते। आणि आता राहुल आणि रोहिणी दोघांनी जे काही कारस्थान आतापर्यंत केलेले आहे तर ते कारस्थानाचा आता पूर्णपणे बंदोबस्त होऊन रोहिणी आणि राहुल यांना जेलची शिक्षा कशी होते, परंतु आता कला आणि अद्वैत हे दोघेही एकत्र येतात। आता त्यांच्या सुखी जीवनाला एक सुरुवात झालेली असते आणि कला अद्वैत यांच्यातील हे बहरते प्रेम आता बघून सर्वांना खूप छान वाटत असतं। परंतु आता हा विषय मिटल्यानंतर कलासमोर जेव्हा अनामिका आणि सोहमच्या जे काही आता नात्यात जे सत्य सुरू आहे त्याचा सुद्धा कला कसा पर्दाफाश करते आणि अनामिकेला कसा धडा शिकवते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।